नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची अनंत यात्रा ही कादंबरी. जी कादंबरी आहे एका स्त्रीच्या जिद्दीची, चिकाटीची आणि आयुष्याला धाडसानं भिडणाऱ्या तिच्या वृत्तीची. ऐकूयात अनंत यात्रा या कादंबरीचा भाग 15वा. मंजू पुण्याला गेली. गुंजाला तिच्याशिवाय घर सुनं सुनं वाटायला लागलं. मंजूचं स्मशानातलं आणि गावातलंही वास्तव्य संपलं. ती बाहेरच्या जगाचा घटक झाली. स्मशानात राहते म्हणून आता तिचा कोणी तिरस्कार करणार नव्हतं. तिला कोणी अस्पृश्य मानणार नव्हतं. ती मोकळ्या हवेत श्वास घेणार होती. गुदमरून टाकणाऱ्या प्रेत जळण्याच्या वासापासून तिची सुटका झाली होती. तिला आठवलं, मेलेल्या माणसाच्या आत्म्याला, पिंडाला काकस्पर्श झाल्यानं मुक्ती मिळते. एकदा आईनं ते सांगितलं होतं, पण मुक्ती म्हणजे नेमकं काय असा प्रश्न किसननं तेव्हा आईला विचारला होता. त्या वयात आईनं सांगितलेला आणि तिला अजिबात न कळालेला मुक्तीचा अर्थ आता नीट कळला. सततचा पाठपुरावा करणाऱ्या मरणगंधापासून तिला सुटका मिळाली होती. आता ती पंख पसरून खुल्या आभाळात झेप घेणार होती. आईचा हात धरून स्मशानाच्या वाटेवर चालणारं बालपण तिच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. ते कायम मनात राहणार होतं. ते चित्र कधीही पुसलं जाणार नव्हतं. मंजू पुण्याला गेली आणि गुंजाचा हातच मोडल्यासारखा झाला. पोरीच्या जातीला परिस्थितीची समज लवकर येते. आठव सरत नाही, मंजू तिच्या कामात मदत करायला लागली होती. आपली शाळा, अभ्यास सगळं सांभाळून घर, अंगणातला केर काढायची ती. गुंजा कामात असली की किसनला ती सांभाळायची. ती स्वतःहून सायकल चालवायला शिकली. सायकलनी किसनला बरोबर घेऊन शाळेत जायची. घरात काही लागलं सवरलं तर सायकलनं गावात जाऊन आणून द्यायची. नंतर तर भाजी, किराणा सगळं तीच आणायची. आज मंजू घर सोडून गेली, उद्या किसन जाईल. या सगळ्याची आता सवय करून घ्यायला लागणार, गुंजानं स्वतःला समजावलं. मंजूला सोडून किसन परतला. मंजूचं बस्तान बसल्याचं ऐकल्यावर गुंजाला हायसं वाटलं. ती राहत असलेल्या जागेपासून ना तिची बँक जवळ आहे. तिला जाणे येण्याचा फारसा त्रास नाही होणार. तिच्या शेजारचे लोक बोलून बरे वाटले. किसन सांगत होता. गुंजाला वाटलं चला पोरीचं गाडं मार्गी लागलं. प्रकाशही पुण्याला गेला. किसनला नगरला जॉब मिळाला. तो नगरला गेला. प्रकाशच्या नोकरीला 6 महिने झाले. तो नोकरीत कन्फर्म झाला आणि एका शुभमुहूर्तावर त्याचं मंजूशी लग्न लागलं. लग्न पुण्यालाच रजिस्टर्ड पद्धतीनं झालं. जगन, गुंजा लग्नासाठी म्हणून 2 दिवस पुण्याला जाऊन आले. मंजूच्या लग्नाची दोघांनाही काळजी होती. देवानं ती दूर करून टाकली. जगन भिंतीला टेकून विचार करत बसला होता. पोरं त्याच्यापासून दूर गेली. पण दूर गेली म्हणायला ती जवळ होती कधी? पोरांमध्ये आणि गुंजात एक पक्का धागा गुंफलेला होता. पोरं काही झालं तरी पहिल्यांदा आईला सगळं सांगायची. काही लागलं सवरलं तरी गुंजाकडेच मागितलं जायचं. बाप त्यांच्या फारसा खिसगणितीत नव्हताच. जगनच्या फार जवळ पोरं कधीच नव्हती. पण आता पोरांमध्ये एक मोठी दरी पसरल्यासारखं जगनला वाटलं. गुंजा कर्तबगार आहे. पोरांचं आयुष्य तिने उभं केलं, मान्य. पण म्हणून बापाला कसपटासारखं लेखलंच पाहिजे का? माझं कुठे आणि काय चुकलं? पाण्यात सोडलेल्या कागदी होडीसारखं आयुष्य नशिबी आलं, पण त्याची मी कुठेही तक्रार केली नाही. गुंजा स्मशानात राहायचं म्हणाली तेव्हा मनात नसतानाही तिच्या सोबतीनं स्मशानात प्रपंच मांडला. पोरांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची स्वप्न गुंजाच्या साथीनं पाहिली. आता स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस समोर आहेत, पण काकोण जाणे मनात विचित्र हुरहुर वाटायला लागली आहे. मंजू लग्न होऊन गेली. किसन नोकरीच्या निमित्तानं नगरला गेला.
आजचा दिवस गुंजाची परीक्षा घेणाराच उगवला. उगवत्या दिवसाचा हात धरून जे मयत येणं सुरू झालं की त्यामुळे गुंजाला कपभर चहा बाजूला पेलाभर पाणी प्यायला सुद्धा फुरसत मिळेनाशी झाली. पहिली मयत आली ती खूप दिवस अंथरुणात लोळल्या घोळल्या म्हाताऱ्याची. लाकडात कोरलेल्या बाहुलीसारखा त्याचा चेहरा, गालाची वर आलेली हाडं. देह एवढा जीर्ण झाला होता की प्रेत उचलून सरणावर ठेवताना खुळखुळ्या झालेल्या त्या देहातल्या हाडांचा भुगा होतो का काय अशी सारखी भीती वाटत होती. 90 वर्षांची ती म्हातारी सरणाच्या आगीत कापरासारखी जळून गेली. म्हाताऱ्याला पोचवायला आलेल्या कोणाच्याही चेहऱ्यावर दुःखाची पुसटशीही रेषा नव्हती. एवढं जगलेल्या माणसाच्या मरणाचं दुःख कशासाठी? झालं तर सुटल्याचं समाधान वाटत असेल. एवढं वय होईपर्यंत या माणसाने किती भले बुरे अनुभव घेतले असतील, काय काय भोगलं असेल, किती मान अपमान पचवले असतील. सगळं आता सरणाच्या आगीत जळून खाक झालं. सगळ्यांचा शेवट असाच होणार असतो तरी माणसाचं मी पण काही सुटत नाही. ते सरण जळतच होतं तेवढ्यात दुसरी मयत आली. त्याच्या पाठोपाठ लगेच तिसरीही आली. जगन गुंजाच्या मदतीला आला. एक 15 वर्षाचं पोरग गच्चीवरून पडून गेलं होतं तर दुसरी 18ची नवीन लग्न झालेली पोरगी. दोघांनी हे जग पुरतं पाहण्याच्या आधी मरणाच्या दाढवण्याखाली चिरडली गेली होती. पोराचं मरण गच्चीवरून पडून झाल्याचं कारण पटण्यासारखं होतं. डोक्याच्या भरावर पडल्यानं तो जागच्या जागी गेला असं माहिताबरोबर आलेल्यानं सांगितलं. पण त्या पोरीच्या मरणामागे काहीतरी गौड बंगाल असावं असं गुंजाला वाटत होतं. पोरीचा चेहरा जहर प्यायल्यासारखा काळा निळा पडला होता. अंग फुलाखाली झाकलेलं असल्यानं ते पूर्ण काळं निळं पडलंय का ते कळत नव्हतं. माहिताबरोबर आलेले लोक सरण रचण्यासाठीची आणि त्या पोरीच्या प्रेताला अग्नी द्यायची घाई करत होते. पण त्यामुळे जगन आणि गुंजाचा संशय बळावला. मैताची माहिती देताना त्या लोकांनी मयत पोरीचं नाव राजसबाई, वय 18 आणि मरणाचं कारण अचानक मृत्यू अशी माहिती दिली होती. डॉक्टरच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये तेच कारण लिहिलेलं होतं. ते सर्टिफिकेट खरं असेल? आजकाल काय पैशानं सगळं विकत घेता येतं. नक्कीच या लोकांनी जहर देऊन पोरीचा जीव घेतला असणार. चितेवर ठेवण्यासाठी पोरीला उचलताना तिच्या पायातले कोरे जोडवे गुंजाला दिसले. ती जोडवी तिचं नुकतंच लग्न झाल्याची सांगत होते. गुंजानं जगनकडे बघितलं. त्याच्याही नजरेत संशय होता. ही पोलीस केस आहे, पोलिसांना कळवायला पाहिजे गुंजाला वाटलं. पण ते करणार कसं? इथून पोलीस ठाणं लांब आहे, तिथवर जाणार कोण? जगन गुंजाला एकटीला सोडून जाऊ शकत नव्हता. आणि गुंजा सायकलनं जाऊन येईपर्यंत हे लोक मढ जाळल्याशिवाय राहणार नव्हते. काय करावं कळेना. आत्ता इथे ठेकेदार असता तर त्यांनी मोटरसायकलनं जाऊन पोलिसांना बोलवून आणलं असतं. गुंजाच्या जीवाची घालमेल होत होती. ती मुद्दाम सरण रस्त्यानं वेळ काढत होती. बाजूच्या सरणावर तो पोरगा धू धू जळत होता. त्याचा बाप काळजाचा लचका तोडल्यासारखा आक्रोश करत होता. हो बाई, चला वा बाजूला, आम्ही बघतो काय करायचं ते, चला वा बाजूला. त्या पोरीच्या मैताबरोबर आलेला 4 जणातला आडदांड वाटणारा एक जण धसमुसळ्यासारखा समोर आला. त्यांचे चेहरे हावभाव काही वेगळंच सांगत होते. ए यार, कोण आहे रे तू? हां, मला अक्कल शिकवतो? आज 20 वर्ष झाली मी हे काम करून राहिली, तू मला सांगून राहिला वय? चल हो तिकडं. गुंजानंही आवाज चढवला. हे बघे, मला चांद्या म्हणतात, चांद्या. हां, तुझ्यासारख्यालाही बघितले मी. तुला काय वाटलंय? तुझं जे चाललंय ते मला कळत नाही वय? चल हो तिकडं, नाही तर हिथंच तुझं बी सरण रचल, जिंदा जाळून टाकल तुला. कुठं हाक वाहणार नाही का बोंब वाहणार नाही. त्याच्या आरड्याओरड्यानं बाजूचे सगळे लोक त्यांच्याकडे बघायला लागले. गुंजा बाजूला झाली. हा राक्षस बोलण्यासारखं करणार हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळतच होतं. बिचारी कोवळी निष्पाप पोर या राक्षसांच्या हव्यासाला बळी पडली. नक्कीच या लोकांनी तिचा हुंड्यासाठी बळी घेतला असणार.
आणि ते पाप उघडकीला येऊ नये म्हणून प्रेत जाळण्यासाठी त्यांची घाई सुरू आहे हे गुंजाच्या लक्षात आलं, पण ती मनात असून काहीही करू शकत नव्हती. तिने जराही त्यांच्या विरोधात आवाज काढला तर ते तिचा आणि तिच्याबरोबर जगनचा खात्मा करतील. त्या पोराची मयत घेऊन आलेली गर्दी होती, पण ती गर्दी ह्या दोघांना वाचवू शकणार नव्हती. पांढरपेशा सुशिक्षितांच्या त्या गर्दीत माणुसकी असेल, पण या चंद्या नावाच्या राक्षसाशी 2 हात करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. मसणवटीच्या 4ही बाजूनी माणसांची वस्ती वाढली होती, पण सगळी वस्ती कातडी बचाव लोकांची. त्यांच्या आया बहिणींच्या पदराला कोणी हात घातला तरी त्यांचा शिखंडी होणार. ते काय कुणाच्याही किंवा त्यातल्या त्यात आमच्यासारख्या स्मशानात राहणाऱ्यांच्या मदतीला धावणार. हा सगळा विचार करून गुंजा जगन बाजूला झाले. मग त्या लोकांनीच घाईघाईने सरण रचलं, त्या पोरीचं प्रेत सरणावर ठेवलं. अग्नी द्यायच्या आधी कोणाचं तरी लक्ष तिच्या पायातल्या कोऱ्या जोडव्यांकडे गेलं. त्यांनी ओरबाडून ती जोडवी बाहेर काढून घेतली. गुंजाचा संताप झाला, पण गप्प बसण्याशिवाय ती काही करू शकत नव्हती. ती थकून घरात आली. पोटात भुकेनं खड्डा पडला होता, पण काही खायची इच्छाच उरली नव्हती. दोन्ही सरणावरची प्रेत जळत होती. गुंजा विहिरीवरनं पाणी घेऊन आली, घर झाडलं, चुलीला पोतेरं केलं, गंजभर भात शिजवला, तव्यावरच बेसन केलं. जगन विहिरीवरून आंघोळ करून आला. कोनाड्यातल्या देवाला त्यांनी नमस्कार केला. गुंजानं त्याचं ताट वाढलं. त्याचं जेवण झाल्यावर तिने आंघोळ केली. मनातनं त्या पोरीचा विचार जातच नव्हता. पोरीच्या मरणानं तिचे मायबाप खचून गेले असतील. मायेनं 9 महिने पोटात सांभाळलं, मरणाच्या काळासोसून तिला जन्म दिला. लाडाकोडानं तिला वाढवलं असेल. पोटच्या पोरीचं मरण त्यांना हादरवून गेलं असेल. त्या मुलीचे विचार मनातनं जातच नव्हते. ती बाहेरच्या खोलीत आली. जगन सतरंजीवर आडवा झाला होता. तो डोळे मिटून पडला असला तरी त्याला झोप लागली नव्हती. ती त्याच्या शेजारी बसली. कसा कवळा जीव कसा यानं मारून टाकला नाही. तिच्या मायबापाच्या काळजावर घावच घातला राक्षसांनी. पण ते त्यांना कळलं असेल तर ना. म्हणजे अगं मला नाही वाटत तिच्या मायबापाला या लोकांनी त्यांची लेक मेली हे कळवलं असेल. साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या ना. प्रेताबरोबर मोजून 4 माणसं आली. ती बी चोरटेसारखी वागत होती. त्यातल्या एकाच्या तरी चेहऱ्यावर तिच्या मरणाचं दुःख दिसत होतं का? त्यांची सगळी घाई चालली होती ती त्या पोरीला जाळायची. याचा अर्थ तिच्या मायबापाला त्यांची पोरगी गेल्याचं त्यांनी कळवलंच नसणार. त्यांचं समद लक्ष पुरावा नाहीसं करण्याकडं लागलं होतं. पुरावा कसला हो? अगं त्यांनी त्या पोरीला जहर देऊन मारलं. हे प्रेत बघून आपल्या लक्षात आलं, तसं तिच्या मायबापाच्या लक्षात आलं असतंच की. मग त्यांनी ह्या लोकांना सोडलं असतं वय. आता कळवतील त्यांना तुमची पोरगी देवाघरी गेली. कारण काय पण सांगू शकतात. आता पोरीचं नख बी त्याच्या दृष्टीला पडलं नाही, त्यामुळे तिच्या आईबापाला ती कशानं मेली कळणार कसं? आणि आला संशय तर पुरावाच नाही. हा सगळा प्रकार असा असणार. जगनच्या डोक्यात सुद्धा त्या मुलीचेच विचार चालू आहेत हे तिच्या लक्षात आलं. काय माणसं म्हणायची का जनावरं म्हणायची? बिचारे तिचे मायबाप. तुला आठवते का मागं बी एकदा अशीच एक मयत रात्री 8 वाजता आलती. प्रियताच्या चेहऱ्यापासून अंगभर चाकूचे घाव होते. बरोबर आलेल्या लोकांनी मरणाचं कारण अपघात म्हणून सांगितलं, पण त्या 40 वर्षाच्या पोराचा खून झाला हे स्पष्ट दिसत होतं. त्यावेळी पण असे 4-5 जण मडं घेऊन आलते. आपल्याला कळत असून आपण काय करू शकलो नाही, त्यावेळी पण आणि आत्ता पण. पोलिसला कळवलं असतं तर पोलिसांचं चलो बोलाते सुरू झालं असतं. शिवाय त्या खतरनाक गुंडाला डिवचल्यासारखं झालं असतं. अगं त्यावेळी तर मंजू कॉलेजात होती आणि तरुण पोरगी घरात असताना नसती बिलामत वडवून घेणं बरोबर पण नव्हतं. पण आज तर मंजू बी नाही घरात, तरी आपण त्यांच्या विरोधात काही करू शकलो नाही. कारण आपल्याला हे तर राहायचं किती आहे. किशननगरला नव्या नोकरी जॉईन झाला तेव्हा जाताना काय बजावून गेला विसरली का? नाही विसरली हो. पण अनोळखी शहरात आपला निभाव कसा लागन?
जगन काही बोलणार तेवढ्यात रामनामाची धून कानावर आली. गुंजा उठली. तुम्ही आराम करा, मी बघते. अगं तू जेवली का? नाही हो. मग तू जेवून घे, मी करतो सगळं. गुंजानं आपलं ताट वाढून घेतलं. तोंडात घास घोळत होता. राहून राहून ती पोरगी आठवत होती. गुंजानं ताटात वाढून घेतलेलं कसं तरी संपवलं. ताट मोरीत घासायला टाकलं. हाततोंड धुतलं. तांब्यानंच घाटाघाटा पाणी प्यायली. पोटाची खळगी गार पाण्यानं भरली. पदराला हात पुसत ती बाहेर आली. तिरडी तिच्या दारातच ठेवली होती. एक थकलेला म्हातारा लहा लहा धापा टाकत तिरडीजवळ बसला होता. त्याचा सुरकुत्यांनी भरलेला चेहरा, गढुळलेले डोळे, पाठीची झालेली कमान. त्यांनी वयाची कमीत कमी 80-82 वर्ष तरी पार केली असणार असं वाटत होतं. गुंजा त्याच्याजवळ आली. का पाणी देऊ का? दे, गोड बरं दे. तिने आतून माठातल्या पाण्यानं पेला भरून आणला, त्याच्या हातात दिला. मी तुला घोडभर पाणी मागितलं, हे घोडभर आहे का? आता नको असताना मला पेलाभर पाणी प्यायला लागणार, नाही तर ते फेकून द्यायला लागणार. फेकून दिलं की ते वाया जाणार. इथे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही. म्हातारा थांबायला तयार नव्हता, पण वयाच्या मानानं आवाज करकरीत होता. त्याचं म्हणणं खरं असलं तरी एवढं मोठं भाषण देण्याची ही जागा नाही हे त्याला सांगण्यात अर्थ नव्हता. म्हातारा स्वभावानं कडक आहे हे त्याच्या बोलण्यावरनं कळत होतं. तिरडीवरचं मढं त्याच्या बायकोचं असावं. म्हातारीचा चेहरा शांत झोपल्यासारखा दिसत होता. गोरा नाजूक चेहरा, कपाळावर पांढऱ्या केसांची मैरप, कुंकवाचा मळवट. जगन सरण रचत होता. म्हातारीला सरणावर ठेवलं. एकानं पेटता पलिता म्हाताऱ्याच्या हातात दिला. आत्तापर्यंत थकल्यासारखा वाटणारा म्हातारा टुणकन उठला. तारा तारा सरणापाशी गेला. या म्हाताऱ्यानं घरातल्यांना आपल्या भोवती भरपूर नाचवलं असणार आणि त्या म्हातारीला तर सुखाचा श्वास घेऊ दिला नसेल. त्याला शक्य असताना तर त्याने आत्तासुद्धा तिरडीवर झोपलेल्या म्हातारीला उठ झोपली का, माझे पाय दाब असे हुकूम सोडायला कमी केलं नसतं. म्हातारीचं सरण जळत होतं. तेवढ्यात लागोपाठ 2 माहिती आल्या. एकच ओटा रिकामा होता. 3 ओट्यांवर प्रेतं जळत होती. उरलेल्या एका ओट्यावर गुंजा सरण रचायला उठली. हार्ट अटॅकनं गेलेल्या 60च्या पुरुषाचं प्रेत त्या सरणावर ठेवलं. तुम्हाला जरा थांबावं लागला. जगननं त्या दुसऱ्या मयतवाल्यानं सांगितलं. का बरं? एक तरुणागडी समोर आला. जगनला विचारायला लागला. जगन काहीच बोलला नाही. समोर 4ही ओट्यांवर प्रेतं जळताना दिसत असताना हा प्रश्न विचारणं म्हणजे आंधळेपणाचं लक्षण त्याच्या मनात आलं. हे बघे, मी हितला नगरसेवक आहे. तू जरा हे विजत आलेलं सरण आहे ना बाजूला कर, तिथं हे बाडी ठेव. आपण साहेब, ते सरण अजून थंड नाही ना झालं. बाजूला केलं की होईल की थंड. त्याच्या आवाजात तारेरावी होती. जगनला त्याच्याशी काय बोलावं कळे ना. गुंजा आपल्या कामात होती. त्या सरणानं पेट घेतला. ती जगनच्या जवळ आली. त्याचा चेहरा बघून काहीतरी झालंय हे तिच्या लक्षात आलं. तिने नजरेनं त्याला काय झालं असं विचारलं. त्यांनी तिला घरात नेलं. त्या नगरसेवकाचं म्हणणं सांगितलं. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. गावात एकच मसन आहे. रात्री 8 नंतर आपण मयत घेणार नाही. मग त्यांनी सरण विझण्याची वाट किती वेळ बघायची? सकाळी पेटवलेलं सरण थोडं निवत आलंय, आपण ते बाजूला करू, त्यांना जागा करून देऊ. अगं पण गुंजा, ते सरण आतनं धगधगत असेल ना, ते बाजूला कसं करणार? नाही, आपण त्या लोकांना मदतीला घ्यायचो. वाटेच्या एका बाजूला ढकलून देऊ म्हणजे वाटेच्या 2 बाजू रिकामी होतील. जगनला ते पटत नव्हतं, पण दुसरा उपाय कळत नव्हता. जगन बाहेर आला. त्या लोकांना त्यांनी काय करायचं ते समजावलं. त्यातले 2 तरणे मदतीला आले. गुंजानं घरातनं फावडं आणलं. लांब बासडा घेतला. कशी तरी ती गरम राख निखारे ओट्याच्या दुसऱ्या बाजूला ढकलून दिले. त्या ओट्यावर सरण रचलं गेलं. घरात पाय घसरून पडल्यानं मेंदूला मार लागलेली 70 वर्षांची ती म्हातारी अग्नीच्या स्वाधीन झाली. तासाभरात स्मशानातली वर्दळ कमी झाली. शेवटच्या सरणाबरोबरची माणसंही विहिरीवर हातपाय धुवून स्मशानाच्या बाहेर पडली. शांततेची चादर ओढून स्मशान निवांत झालं. गुंजा, जगन दिवसभरच्या कामानं थकून गेले होते. आजचा दिवस वेगवेगळे अनुभव देऊन गेला.
स्मशानात राहत असले तरी माणसातल्या चांगल्या वाईट प्रवृत्तींचा वेळोवेळी अनुभव येत गेला आणि माणसं कुठेही असली तरी त्यांची मूळ प्रवृत्ती बदलत नाही हे लक्षात आलं. आज सकाळपासून लागोपाठ माहिती आल्यानं दिवस कसा उजाडला मावळला कळलंच नाही का? हा ना. रात्री 9 वाजेपर्यंत सगळं शांत झालं. चारही सरणांवरची आग वाऱ्यानं अजूनच भडकली होती. गुंजानं स्वयंपाकघराच्या खिडकीतनं बघितलं, चारही सरणांवरची प्रेत राख झाली होती. ती पिकून गळायला आलेली म्हातारी, तो जीर्ण म्हातारा, त्यांचं आयुष्य सरत आलं होतं. त्यांच्या मरणाचं काही वाटत नसलं तरी त्या कोवळ्या वयाच्या पोरीचा असा अमानुष शेवट व्हावा याचं वाईट वाटत होतं. मरणानंतर सुद्धा तिच्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती. अजून पुरतं जग पाहिलंच नाही तर मरणानं तिच्यावर झडप घातली होती. तिच्या आईवडिलांना कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल? तिला काही बहीण भाऊ असतील का ती एकुलती एक असेल? तिच्या लग्नाला पुरता महिना तरी झाला होता का नाही कोण जाणे. हातातला कोरा हिरवा चुडा, कोरी जोडवी याच्यावरून तरी ती नवीन नवरी असल्याचं लक्षात येत होतं. जगात पैशासाठी दुसऱ्याचा जीव घेणारे आहेत. बाहेर चारही सरणं धडधडून पेटली होती. दोघांचीही नजर त्या मधल्या सरणावर खेळली होती, ज्याच्यावर त्या पोरीचं प्रेत जळत होतं. स्मशानाच्या भिंतीवर लवलवत्या ज्वाळांच्या सावल्या वेड्या वाकड्या नाचत होत्या. मित्रांनो, हा 15वा भाग इथेच संपला. ज्योती पुजारी लिखित अनंत यात्रा ह्या कादंबरीचा शेवटचा म्हणजेच 16वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.